नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 वर चर्चा करतोय. परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न या सीरीज मधली ही अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे. 30 नंबरची व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. असे काही नमुना अवकाश मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जे नमुना अवकाश बोर्डाच्या परीक्षेला डेफिनेटली येत असतात. त्यामुळे ही व्हिडिओ नीट बघा. संभाव्यता प्रकरणातला अतिशय महत्त्वाचा भाग आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो मी करतो. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर जाऊयात पटकन पुढे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती जे नमुना अवकाश दिसतात, हा जो एक प्रश्न आहे हा ऑलरेडी सप्टेंबर 2020-21 ला आलेला आहे. असेच प्रश्न आपण बघतोय की जे बोर्डाच्या परीक्षेला आले होते आणि जे बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतायत. हा जो प्रश्न आहे इथं काय दिलंय, 2 नाणी एकाच वेळी फेकले असतात त्या घटनेसाठी नमुना अवकाश काढा. तर 2 नाणी एकाच वेळी फेकल्यावरती नमुना अवकाश काय होतो मित्रांनो, S बरोबर HH, HT, TH आणि TT. ज्यावेळेस तुम्ही 2 नाणी एकाच वेळेस फेकता त्यावेळेस तुम्हाला हा नमुना अवकाश मिळतो आणि नंबर ऑफ S बरोबर 4. हे घटक 4 असतात यामध्ये. तर 2 नाणी फेकल्यावरती हा नमुना अवकाश आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक नाणं फेकल्यावरती नमुना अवकाश काय येऊ शकतो असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एक नाणं फेकल्यावरती आपल्याला छापा पडेल किंवा काटा पडेल, या दोघांपैकी काहीतरी पडेल. नंबर ऑफ एस बरोबर 2 असेल. म्हणजे एक नाणं फेकलं असता नमुना अवकाश काय असेल, 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश काय असेल, हे नमुना अवकाश तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचा नमुना अवकाश म्हणजे 3 नाणी फेकल्यावरती नमुना अवकाश काय मिळेल, हा सुद्धा नमुना अवकाश माहिती पाहिजे. मी इम्पॉर्टंट सगळे नमुना अवकाश सांगतोय आणि हे नमुना अवकाश थेट 1 मार्काच्या प्रश्नामध्ये सुद्धा विचारले जातात. आणि त्याचबरोबर तुम्हाला कधी कधी 2 आणि 3 मार्कांचे जे प्रश्न असतात जिथे आपल्याला संभाव्यता काढायची असते तिथे पण या नमुना अवकाशाचा आपल्याला उपयोग होतो. आता 3 नाणी फेकल्यावरती नमुना अवकाश काय होणार आहे, एस बरोबर एच एच एच. म्हणजे 3 नाणी जर का मी एका वेळेस फेकली, पहिलं नाणं फेकलं छापा मिळाला, दुसरं नाणं फेकलं छापा मिळाला, तिसरं नाणं फेकलं छापा मिळाला, असं होऊ शकतं. किंवा बाबा पहिल्यावर छापा मिळाला, दुसऱ्यावर छापा मिळाला, तिसऱ्यावर काटा मिळाला, असंही होऊ शकतं. किंवा पहिल्यावर छापा, दुसऱ्यावर काटा, तिसऱ्यावर छापा मिळाला, किंवा पहिल्यावर काटा, दुसऱ्यावर छापा, तिसऱ्यावर छापा मिळाला, किंवा तिघांवरती काटे पडले, असे होऊ शकतं. किंवा पहिल्यावर काटा, दुसऱ्यावर काटा, तिसऱ्यावर छापा मिळाला, पहिल्यावर काटा, दुसऱ्यावर छापा, तिसऱ्यावर काटा मिळाला, पहिल्यावर छापा, दुसऱ्यावर काटा, तिसऱ्यावर काटा मिळाला. तर अशा प्रकारे नंबर ऑफ एस बरोबर 8. आता हा नमुना अवकाश एवढा मोठा लक्षात कसा ठेवायचा सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या, एच एच एच. बघा हा जो नमुना अवकाश आहे हा कसा लक्षात ठेवायचा, एच 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 लिहायचं. एच 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 च्या घरामध्ये शेवटी टी, मधी टी, पहिला टी, संपला विषय. एच एच एच, शेवटी टी, मध्ये टी, पहिला टी. त्याच्यानंतर टी 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 च्या घरात शेवटी एच, मध्ये एच, पहिला एच. बरोबर, टी टी च्या घरात शेवटी एच, मध्ये एच, पहिला एच. अशा प्रकारे मित्रांनो हा नमुना अवकाश आपण लक्षात ठेवू शकतो. हे नमुना अवकाश लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणखी सुद्धा आपल्याला पुढे काही इम्पॉर्टंट नमुना अवकाश बघायचे आहेत, पण हे सगळे इम्पॉर्टंट नमुना अवकाश जे आहेत ते बघा. पुढचा जो नमुना अवकाश आहे, एक फासा फेकला असता या घटनेचा नमुना अवकाश लिहा. आता एक फासा फेकला, एक फासा म्हणजे सापशिडीतला जो काही ठोकळा असतो, सापशिडीतला ठोकळा, त्या सापशिडीच्या ठोकळ्यावरती काय आकडे असतात, त्या सापशिडीच्या ठोकळ्यावर 1 2 3 4 5 6, 1 ते 6 पर्यंतचे आकडे असतात. मग 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर किती आलं, 6 आलं. तर अशा प्रकारे एक फासा फेकला असता. ऑलरेडी हा प्रश्न 2020च्या बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे. तुम्हाला नमुना अवकाशावर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात. अमुक अमुक घटनाधारी नमुना अवकाश लिहा. बघा पुढचा मुद्दा बघा. पुढचा आहे 2 फासे एकाच वेळी फेकले असता हा नमुना अवकाश लक्षात ठेवा. मी लिहून का ठेवलाय, कारण माहितीये का लिहायला वेळ जातो म्हणून. तुमचा माझा वेळ मला वाया घालवायचा नाहीये. याच्यामध्ये जर बघितलं 2 फासे फेकले असता या घटनेचा नमुना अवकाश आणि त्यातील घटकांची संख्या. आता हा कसा पाठ करायचा मी तुम्हाला सांगतो. या नमुना अवकाशामध्ये बघा बघा एक एक पहिला एक लिहिला, मग एकाच्या पुढे एक, एकाच्या पुढे 2, एकाच्या पुढे 3 4 5 6 लिहिले. बरोबर, त्याच्यानंतर 2 लिहायचे, 2च्या पुढे 1 2 3 4 5 6 लिहायचे. मग 3 लिहायचं, 3च्या पुढे 1 2 3 4 5 6 लिहायचे. 4 लिहून 4च्या पुढे 1 2 3 4 5 6 लिहायचे. 5 लिहून 5च्या पुढे 1 2 3 4 5 6 लिहायचे. 6 लिहून 6च्या पुढे 1 2 3 4 5 6 लिहायचे. झाला नमुना अवकाश. इतका सोपा आहे.
इथे नंबर ऑफ एस बरोबर तुमच्याकडे किती असणार? 36 असणार. एवढं लक्षात घ्या. हा एक नमुना अवकाश खूप महत्वाचे. मित्रांनो, हे जे 5 नमुना अवकाश आहे, अजून पण काही नमुना अवकाश आपण बघणार आहोत. पण हे 5 नमुना अवकाश म्हणजे 1 नाणं फेकलं असता, 2 नाणे फेकले असता, 3 नाणी फेकले असता, त्याचबरोबर 1 फासा फेकला असता, 2 फासे फेकले असता. हे 5 नमुना अवकाश सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता पुढचे नमुना अवकाश बघण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 अवघड जात असेल तर काळजी करायची नाही. तुमच्यासाठी आपण आपला एक स्पेशल ॲप बनवलाय. त्या ॲपचं नाव आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ॲपवर गणित भाग 1 आणि 2 च्या व्हिडिओचा एक स्पेशल कोर्स आहे. या कोर्समध्ये काय माहितीये का? गणित भाग 1 आणि 2 च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या गणितांवर चर्चा केलेली आहे. सगळी महत्त्वाची सूत्रे, गुणधर्म यावर चर्चा केलेली आहे. आणि त्याचबरोबर 2026च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर पण चर्चा आहे. आणि आठवड्यातून 3-4 दिवस आपण लाईव्ह येत असतो आणि त्या लाईव्ह लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट गणित आपण घेत असतो. त्यामुळे आपला ॲप तुम्ही परचेस करा. यामध्ये काही नोट्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा ॲप किती रुपयामध्ये हा कोर्स परचेस करू शकता? हा जो कोर्स आहे आपल्या ॲपवरती तो फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर 49 रुपयामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर हा जो ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप डाउनलोड करा किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाईल. ठीक आहे. तर हा ॲप डाउनलोड करा, तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. पुढचा मुद्दा बघा. आता हा एक नमुना अवकाश. 1 नाणे आणि 1 फासा एकाच वेळी फेकले असता. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, समजा जर का मी एक नाणं फेकलं तर मला छापा आणि काटा दोघांपैकी काहीतरी मिळेल. आणि एक फासा जर मी फेकला तर एक फासा फेकल्यावर मला 1, 2, 3, 4, 5, 6 असे आकडे मिळणार. बरोबर ना? एक फासा फेकल्यावरती मला हे आकडे मिळणार आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एकंदरीत एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की मग इथं प्रश्न काय आहे, की एक फासा आणि एक नाणं या 2 गोष्टी इथे एकाच वेळी फेकलेल्या आहेत. मग 2 गोष्टी एकाच वेळी फेकल्यावरती मग नमुना अवकाश कसा लिहायचा? मग बघा, समजा जर का मी पहिलं नाणं उडवलं, तर नाणं उडवल्यावर मला एच मिळेल. बरोबर? आणि त्याच्यानंतर मी फासा फेकला. एच मिळेल किंवा टी पण मिळू शकतो. समजा एच मिळाला चला. आणि मी फासा फेकला. मग फासा फेकल्यावर मला काय मिळेल? 1 मिळू शकतो, 2 मिळू शकतात, 3 मिळू शकतात, 4, 5, 6 मिळू शकतात. असे काहीतरी आकडे मिळू शकतात. मग याचा नमुना अवकाश कसा? जर एक नाणं फेकलं तर छापा मिळेल, त्याच्यासोबत 1 मिळेल, किंवा छाप्यासोबत 2 मिळेल, किंवा छाप्यासोबत 3 मिळेल, किंवा छाप्यासोबत 4 मिळेल, किंवा छाप्यासोबत 5 मिळेल, किंवा छाप्यासोबत 6 मिळेल. असं होऊ शकतं. किंवा नाण्यावर एक टी पडला म्हणजे तुमचा काटा पडला आणि त्या फास्यावरती 1 पडू शकतो. नाण्यावर काटा, फाश्यावर 2. नाण्यावर काटा, फाश्यावर 3 पडू शकतो. नाण्यावर काटा, फाश्यावर 4 पडू शकतात. नाण्यावर काटा, फाश्यावर 5 पडू शकतात. आणि नाण्यावर काटा, फाश्यावर 6 पडू शकतात. तर अशा प्रकारे इथं नंबर ऑफ एस बरोबर 12 असू शकतात तुमच्याकडं. तर हा एक नमुना अवकाश जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. हा समजून घ्या. यावर सुद्धा थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सांगतो ना, ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे 3-4 मार्क आरामात फिक्स होतील. आरामात फिक्स होतील. मी तुम्हाला लिहून देतो. ओके. पुढे बघा. अंकांची पुनरावृत्ती न करता या प्रकारचा एक नमुना अवकाश आहे किंवा अशा प्रकारे याचा नमुना अवकाश लिहा. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर नमुना अवकाश लिहा. किंवा डायरेक्ट संभाव्यता काढा वगैरे कशाची तरी घटना दिली जाते आणि तिची संभाव्यता काढाचा प्रश्न विचारला जातो. तर समजा माझ्याकडे 2, 3, 5 हे अंक आहेत. आता यांच्यापासून 2 अंकी संख्या तयार करायच्या बघा. आता 2 अंकी संख्येचा विचार केला. 2, 3 आणि 5 याच्यापासून बघा ना 23 पण तयार होईल, 32 पण तयार होईल आणि 22 आणि 33 आणि 55 अशा पण संख्या तयार होतात. पण इथं अंकांची पुनरावृत्ती नाही सांगितले. म्हणून 22, 33, 55 चालणार नाही. रिपिटेशन चालणार नाही. जर इथं बोललं असतं त्यांनी सांगितलं असतं, की बाबा अंकांची पुनरावृत्ती करा. तर मग अशा वेळेस तुम्ही 22, 33, 55 घेतलं असतं तर चाललं असतं. पण आता सध्या आपल्याला हे घ्यायचं नाहीये. मग काय करायचं? 2 पासून सुरुवात करायची. 2 च्या पुढे 3 लिहा, 2 च्या पुढे 5 लिहा. मग आता 3 पासून सुरुवात करा. 3 च्या पुढे 2 लिहा, 3 च्या पुढे 5 लिहा. 3 च्या पुढे 3 लिहायचे नाही. आता 5 लिहा, 5 च्या पुढे 2 लिहा, 5 च्या पुढे 3 लिहा, 5 च्या पुढे 5 लिहायचं नाही. नंबर ऑफ एस बरोबर माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6 झालं. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे आलेला आहे 6. आता इथं या जे अंक आहेत 3 दिले 2, 3, 5 तर याच्याऐवजी 2, 3, 5 च्या ऐवजी 1, 2, 3, 4, 5 असे येतील. 7, 8, 9, 10 असे येतील किंवा 2, 3, 4, 5 येतील किंवा 5, 6, 7, 8, 9 येतील. असे आकडे किती येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या
संख्या तयार करता आला पाहिजे 2 अंकी, आणि त्या 2 अंकी संख्या तयार केल्यानंतर आपल्याला नमुना अवकाश लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा एक आहे बघा, एका खोक्यामध्ये 1 ते 9 यापैकी एक संख्या लिहिलेली कार्डे आहेत. तर इथं नमुना अवकाश लय सोपा. 1 ते 9 पर्यंतची कार्डे ना, मग 1 2 3 4 5 6 7 8 9 संपला विषय. एवढाच नमुना अवकाश. 1 ते 9 पर्यंतची कार्डे आहेत. 1 ते 15 पर्यंतची कार्डे आली, 1 ते 15 पर्यंतचे आकडे लिहा. 1 ते 20 पर्यंत आली तर 1 ते 20, 1 ते 30 येऊ शकतं, 1 ते 35 येऊ शकतं. जे येईल ते तिथं लिहून टाकायचं, डोक्याला ताप नाही. पुढचा मुद्दा आपल्याकडे आता हा बघा, या प्रकारचा मुद्दा आहे. एका पिशवीमध्ये 8 लाल आणि काही निळे चेंडू आहेत. आता हा जरा थोडासा वेगळा आहे. हा नाही आता आपल्याला बघायचा, पुढचा बघायचा थोडे. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे काही आपण नमुना अवकाश बघितले, जे इम्पॉर्टंट नमुना अवकाश होते, जास्त महत्वाचे. तर हे सगळे नमुना अवकाश तुम्ही जरा समजून घ्या. आता याच्यामध्ये हा जो चेंडूचा जो विषय होता तो कसा होता तो पण मी तुम्हाला सांगतो. असाही येऊ शकतो, एका बॅगेमध्ये, आता याला मी जरा रफ करतो. एका बॅगेत येऊ शकतं 2 लाल, 3 निळे आणि 4 4 पांढरे चेंडू आहेत. पांढरे चेंडू अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न येतो बरं का. पांढरे चेंडू आहे, तर एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता, तुम्ही नमुना अवकाश लिहा. तर आता या ठिकाणी बघा ना, लाल चेंडू, आपल्याकडे लाल चेंडू दिलेत. लाल चेंडू म्हणजे त्याला आर म्हणू, R1 R2. त्याच्यानंतर निळे चेंडू काय बाबा, आपल्याकडे निळे चेंडू म्हणजे ब्ल्यू, B1 B2 आणि B3 असं लिहायचं. आणि पांढरे चेंडू आपल्याकडे काय असतं रे बाबा, W1 W2 W3 W4, कारण 4 आहेत ना, पांढरे चेंडू म्हणजे व्हाईट, मग W म्हटलं 4 आहे म्हणून 4. आता याचा नमुना अवकाश काय असेल, नमुना अवकाश मध्ये या सगळ्यांना लिहा, जसं की R1 R2 B1 B2 B3 W1 W2 W3 W4. अशा प्रकारे इथं नंबर ऑफ एस किती येईल, 2 3 4 5 आणि 4 9. नंबर ऑफ एस बरोबर 9 येईल. तर अशा प्रकारे चेंडूंचा प्रश्न येतो. आता या चेंडूंच्या ऐवजी काय येईल बाबा, लाल चेंडू, निळे चेंडू, पांढरे चेंडू, त्याच्याऐवजी लाल पेन, निळे पेन, पांढरे पेन. त्याचबरोबर फुगे येऊ शकतात, लाल फुगे, निळे फुगे, पांढरे फुगे. चष्मा येऊ शकतो, लाल चष्मा, निळा चष्मा, पांढरा चष्मा. आकडे बदलतील, 2 3 4 च्या ऐवजी 2 4 5 येतील. पण अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे नमुना अवकाश हे केला जाऊ शकतो. तर हे काही महत्वाचे नमुना अवकाश आपण बघितले. यानंतर आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आणखीही काही नमुना अवकाश आणि त्यावर आधारित डायरेक्ट संभाव्यता कशी काढायची त्या संदर्भातले इम्पॉर्टंट काही प्रश्न आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पुढे जाण्याच्या अगोदर किंवा थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ येत आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्या विषयांची तयारी आपली होणं गरजेचं आहे. म्हणजे मराठी पासून ते समाजशास्त्र पर्यंत, गणित पासून विज्ञान पर्यंत, या सगळ्या विषयांची जर चांगली तयारी जर व्हायची असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. 2 गोष्टी पाहिजे तुमच्याकडे. एक तर तुमच्याकडे सगळ्या जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे, तुमच्याकडे असायला हव्यात, जुन्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या, त्यांच्या PDF. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे महत्वाच्या नोट्स असल्या पाहिजेत. ओके, जुन्या PDF आणि महत्वाच्या नोट्स तुमच्याकडे पाहिजेत. मग आता तुमच्याकडे जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या जर PDF तुमच्याकडे नसतील आणि तुम्हाला हव्या असतील आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील, तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळ्या जुन्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकांची लिंक आणि नोट्सची लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करा. तर आजच्या चर्चेत तिथे थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.